नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सर्वोदय ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद बाबळे. आज आपण कांदा प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि आपले शेतकरी तिने आपलं कोणतं खताचं नियोजन केलेलं आहे आपण त्यांचं कोणच थोडं मनोगत घेऊ. तर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी. माझं नाव रामचंद्र खरपुडे. मी इथं कांदा प्लॉट केला होता. कांदा प्लॉट केल्यानंतर इथं पाणी वगैरे एकदम तुडुंब भरलं होतं. हा प्लॉट एकदम गेला म्हणून सोडून दिला होता. मी आपलं मिरीमध्ये गेलो, आपले जोडीदार आहेत कृषी सेवा केंद्रावर, त्यांना म्हटलं आपल्याला एक स्प्रे घ्यायचा. ते म्हटले आता पाऊस भरपूर आहे सध्या चालू, तुम्ही मागायचे खत वगैरे काही वापरू नका, काही हे करू नका, स्प्रे पण घेऊ नका, मी सांगतो ते एक करा. त्यांनी आपल्या कंपनीचं ग्रीन शाईन आहे का हे एक, आणि त्याच्याबरोबर एक 10 किलोची पावडर दिली. ते आल्यानंतर पावसाचं वातावरण हे असल्यामुळं पाऊस झालेला होता अगोदर, ते म्हणे थोडं ओलं आहे टाकून द्या म्हणे, आणि हे केलं. आणि ते पाऊस झाल्यामुळं आम्ही ते टाकून दिलं, ते मुरलं, आणि त्याच्यामुळे काय जमीनची सुपीकता, ते मुळ्या वगैरे ना ते एकदम क्लिअर राहिल्या. आणि हे बघा, हे बघा, ही मुळी मुळी एक पण डॅमेज नाहीये. कांद्याची आहे तशी पोझिशन एकदम टाईट आहे. हा कांदा आहे का टोटल गेला होता, पुरा म्हणजे पाण्यात होता. हे अख्खं जे आता तुम्ही जे ग्रीन शेण खत नेलं होतं ते साधारणतः कधी नेलं होतं, किती तारखेला? ते मी 27 तारखेला आणलं होतं. आपल्या 27 तारखेला तुम्ही आणलं होतं. टाकलं कधी किती तारखेला? 27 ला. 27 ला टाकलं होतं सकाळी. त्यानंतर 28 तारखेला शनिवारी आपल्याला जोरदार अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर कांद्यामध्ये पाण्याची काय परिस्थिती होती नेमकी? म्हणजे कांद्यामध्ये पात सुद्धा काही दिसत नव्हती. जवळपास 70% कांदा हा पाण्यामध्ये डुबलेला होता. उगाच शेंडे वगैरे कुठे आहे ना ते आपल्याला नॉर्मली दिसत होते. त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे. म्हणजे पाण्यामध्ये कांदा असल्यामुळे. आणि आज आता टाकून त्याला किती दिवस झाले? शनिवारी तुम्ही शुक्रवारी टाकलं, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे 5 दिवस झालेत. आणि आजचा हा 6वा दिवस आहे. बरोबर. 6 दिवसामध्ये पाण्यामध्ये डबडब करणारा कांदा आज त्याला या परिस्थितीमध्ये आहे. तर आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, की कांद्याची मुळी वगैरे पण कुठल्याही पद्धतीनं कांदा पाण्यामध्ये उभा असताना, म्हणजे त्याच्या कम्प्लिटली जसं शेतकरी बांधव सांगतायत की त्याच्या फक्त शेंडे दिसत होते, अशा पद्धतीनं प्लॉट मध्ये पाणी होतं. अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी कुठेही जाण्यासाठी त्याला चान्स नव्हता, सगळीकडेच पाणी होतं. तरी देखील आपण जर पाहिलं तर कांद्याची मुळी एकदम क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी कुठल्याही पद्धतीचा याला स्प्रे घेतला नव्हता, किंवा ते माझ्याकडे ऍक्च्युअली फवारणीसाठी त्याला आले होते की मला एक स्प्रे द्या, परंतु त्यांना स्प्रे न देता अतिवृष्टी शासनाने सांगितलेली होती, त्याची सर्वांची दखल घेऊन आपण त्यांना फक्त एक बॅग ग्रीन शाईनची रिकमेंड केली होती. त्यासोबत एक 10 किलोचं एक पाकिट दिलेलं होतं. दोन्ही एकत्र करून त्यांनी ते वापरलेलं आहे. आणि आपण कांदा पाहू शकता, एकदम सुस्थितीमध्ये कांदा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा पीळ वगैरे नाही, काहीही नाही, अशा पद्धतीचा हा कांदा आहे. तर मला विचारायचं तुम्हाला असं की तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्ही ह्या रिझल्ट बद्दल समाधानी आहात? समाधानी नाही, आम्ही खूप समाधानी आहोत. कारण की आमचा हा खर्च आणि हे आमचा प्लॉट हा टोटल गेलेला होता, टोटल लॉस मध्ये होतो. आज काही नाही पकडलं तर आमचा कांदा हा 80 ते 90% क्लिअर मध्ये, काही प्रॉब्लेमच नाही. ओके. याच्या अगोदर तुम्ही ग्रीन शेण वापरलं नाही? आम्ही याच्या अगोदर वापरलेलंच नव्हतं, फर्स्ट टाइमच आपण युज केलंय. पण इथून पुढे 100% प्रत्येक पिकामध्ये आपण याचा युज करणार. 100% तुम्ही वापरणार, म्हणजे तुम्ही ते वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहोत. बाकीच्या शेतकऱ्यांना काय मेसेज करतो? बाकीच्या शेतकऱ्यांना आपण हे सांगणार का, बाकीचे आता सध्या काय झालंय, खर्चाची महागाई खूप वाढलेली आहे, आणि सेंद्रिय खतामध्ये आपण जेवढी ताकद आहे तेवढी रासायनिक खतामध्ये ताकद नाही. तुम्ही रासायनिक खताचं जे आता याचा खताचे जे भाव वाढलेले आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही हे याच्यामध्ये ग्रीन शाईन आपलं सेंद्रिय खताचा जर यूज केला तर त्याचं पीक पण चांगल्या पद्धतीत येईल, अशी एक मला शाश्वती आहे. कारण की गेलेलं पीक हे 80% 90% गेलेलंच होतं, पण आज पूर्ण स्थितीमध्ये सुस्थितीत आहे. याचा मला एक अभिमान वाटतो हे खताचं. ओके. नाही, त्यांचा नंबर राहिला नाही. आपला मोबाईल नंबर सांगा. आपले 9975 64 30 98. धन्यवाद. ओके, धन्यवाद. मस्त.